साधारणपणे 4 जजमेंट तर ते काय आहे जजमेंट कुठले कुठले हे बघा, आत्ताचा जो एक संघर्षाचा आणि वादाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आहे, तो वादाचा मुद्दा असा आहे की आम्ही ओबीसी आंदोलक असं म्हणत आहोत की ओबीसीमध्ये जर या महाराष्ट्रामध्ये एक शासनकर्ती जमात म्हणून, डॉमिनेटिंग कास्ट म्हणून आणि या महाराष्ट्राचा गावगाडा त्याच्यामधला मुखिया, गावडा, पाटील, देशमुख, गावच्या उपजाऊ जमिनीचा हिस्सा धारण करणारा आणि गाव रन करणारा एक प्रशासक म्हणून महाराष्ट्रामध्ये जर कोण गणला गेला असेल तर त्या समाजाचं नाव आहे मराठा समाज. आणि मग मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड कसा असू शकतो, तर तो ते असण्याचं कारण नाही. प्रश्न असा उरतो, जर मराठा समाज, जर ओबीसी कुणाला म्हटलं गेलं, अदर बॅकवर्ड क्लासेस, बीसी बॅकवर्ड क्लासेस, हिंदीमध्ये पिछडा वर्ग, जो पिछडा आहे, जो इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये पिछडा आहे, जो इथल्या लोकल बॉडीजमध्ये पिछडा आहे, जो शिक्षणामध्ये पिछडा आहे, जो नोकऱ्यामध्ये पिछडा आहे आणि परत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्याला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नाही, त्याला मान सन्मान मिळत नाही, त्याला इज्जत मिळत नाही आणि त्याचे जे काही त्याच्या अंगामध्ये कला कौशल्य, गुण किंवा त्याच्यामध्ये कारागिरी आहे, त्याच्या त्या व्यवसायामुळं त्याला एक दुय्यम वागणूक या माझ्या महाराष्ट्रामध्ये मिळाली. अशा जातींना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंडळ आयोगाप्रमाणे रिझर्वेशन आहे. आता आम्ही गावगाड्यातली माणसं, आम्ही ओबीसी आंदोलक, आमचं म्हणणं असं आहे की जर आमचा हा मोठा बांधव जो रूलर आहे, जो डॉमिनेटिंग कास्ट आहे, जो राज्यकर्ती जमात म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो जर या बलुत्या आलुत्यामध्ये समाविष्ट झाला, तो जर या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाला, तर माझं असं म्हणणं आहे एक आंदोलक म्हणून की आमच्या मराठा बांधवावरती गरिबी निश्चित आलेली असू शकते, पण या ओबीसींच्या तुलनेमध्ये किती, जर ओबीसींना हे ओबीसीचं रिझर्वेशन, दोज आर सोशली बॅकवर्ड, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांचं लिटरेचर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दुय्यम दर्जाचं आहे, ज्यांची हिस्ट्री या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये, ज्यांची हिस्ट्री कारू नारू, बलुता आलुता, भटके विमुक्त जाती जमाती, विजयंती अप्रवर्गातले विमुक्त जाती, विजयंती ब प्रवर्गातली भिक्षकरी जमात, विजयंती सी प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, विजयंती डी प्रवर्गातला वंजारी, हे यांचं जे प्रोबेशन आहे, यांचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, या सगळ्या सोशल डिस्क्रिमिनेशन मध्ये माझा मराठा बांधव कोणतं डिस्क्रिमिनेशन फॉलो करतो हे इथल्या समाजशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी, साहित्यिकांनी स्टेट बॅकवर्ड कमिशनला सांगावं, उच्च न्यायालयाला सांगावं, सर्वोच्च न्यायालयाला सांगावं. आणि हे सांगून झालं, गायकवाड आयोगानं हे सांगितलं, त्यावरती सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं. तरी सुद्धा 2004चा ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारा GR सुशीलकुमार शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत असा ज्यावेळी 2004ला GR निघाला, त्याच दिवशी या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं म्हणजे ओबीसींचं, म्हणजे ओबीसीतल्या पिछड्या वर्गाचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. आता बोलता बोलता एका वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकारांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्यांना काही संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. मी सगळे जजमेंट वाचून दाखवून आलो, पण जवळजवळ माझ्या जवळ एक 4 जजमेंट आहे. त्यामधलं एक अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार, मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयानं अमान्य केलेला आहे. दुसरा, मराठा व कुणबी एक नाही, सर्वोच्च न्यायालय जगन्नाथ दामोदर होले या निकालावर शिक्कामोर्तब. आता तिसरा, पहिलं जे आहे 10 एप्रिल 2008 मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य, सुप्रीम कोर्टाला म्हणतं. आता मी त्या डिटेलमध्ये जातो, कारण ही इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये वाचू शकतो, नंबर पण आहे. दुसरं,
आणि कधी मी त्याच्यावरती स्पेशल प्रेस पण करेन. दुसरं आहे जगन्नाथ दामोदर खोले या निकालावरचं शिक्कामोर्तब आहे. मराठा व कुणबी एक नाही, सर्वोच्च न्यायालय. आता तिसरं मुंबई उच्च न्यायालय. मराठा व कुणबी एकच आहे असं मानणे हा सामाजिक मूर्खपणा होतो. आता त्यानंतर आणखी एक, मराठा व कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत. मुंबई उच्च न्यायालय हे याच्यावरती जर बोलायचं म्हणलं तर याच्यावरती एक स्पेशल प्रेस होऊ शकते. पण गेल्या 2 वर्षाच्या कालावधीपासून मी ज्यावेळी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिला, अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या, अनेक ठिकाणी प्रेस केल्या, पण इथले शासन असेल, प्रशासन असेल, मंत्री असतील, आंदोलक असतील, हे आरक्षणाचे आंदोलन उभं करणारी तज्ञ मंडळी असतील, या मंडळींनी कधीही आमने सामने येऊन या न्यायिक प्रश्नावरती, वस्तुनिष्ठ प्रश्नावरती, माहितीवरती, एखाद्याला आरक्षण का दिलं जातं, कधी दिलं जातं, कुणाला दिलं जातं, त्याचे पॅरामीटर्स काय असतात, तो अधिकार कुणाला असतो, मग स्टेट बॅकवर्ड कमिशनचं संविधानिक स्थान काय, यावरती कोणीही बोलायला तयार नाही. लक्ष्मण हाके मराठा, लक्ष्मण हाके स्टंटबाज, लक्ष्मण हाके अमुक अमुक, लक्ष्मण हाके थमुक थमुक, कोण सुद्धा बोलायला तयार नाही. ना ओबीसीचे नेते बोलतात, ना माझे मराठा आंदोलक बोलतात. सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं गायकवाड आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, त्याचा कोणीही अभ्यास करायला तयार नाही. बीड पोलिसांनी तुम्हाला आधी सूचना दिलेली होती, तिथे येऊ नका, तरीही तुम्ही त्या सूचनेचं, त्या नोटीसचं उल्लंघन केला, तिथं आलात म्हणून गोंधळ घडला, जमाव तुमच्यामुळे उत्तेजित झाला, म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्या पद्धतीचा जे काही फुटेज आहे त्याची छाननी आहे, तपासणी करणं सुरू आहे. चौकशी सुरू आहे. तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे, केवळ शहरामध्ये प्रवेश करून 5 मिनिटात स्पॉटला गेल्यावर तुम्ही आम्हाला नोटीस होता. मी आव्हान कधी केलं तर सकाळचं माझी पोस्ट आहे, सकाळचं आव्हान केल्यानंतर एवढं शहरामध्ये आल्यानंतर तुम्ही मला नोटीस दिली. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांना विचारू शकता. उद्याचं नियोजन आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा करणार आहोत. आम्ही तारीख जाहीर करणार आहोत आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं आंदोलन होते, कोणतरी मोर्चा करते, कोणतरी उपोषण करते म्हणून काउंटर आंदोलन आमचं असणार नाही. आम्ही हे आंदोलन करणारच आहोत. आम्ही ही संघर्ष यात्रा करणारच आहोत. कुणाचं आंदोलन हो नाही हो याच्याशी आम्हाला काहीही देणं गेलं नाही. या महाराष्ट्रातला 50 ते 60% क्वांटम असणारा ओबीसी विजयी प्रवर्गाला आपण ओबीसी म्हणून एक आहोत. आपल्याला एकत्रित आलं पाहिजे. आपले राजकीय हक्क, आपले सामाजिक हक्क, आपले शैक्षणिक हक्क, आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीमधला जिसकी संख्या जितनी भारी, तुमची आमची लोकसंख्या किती, तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी बजेट किती दिलं जातं, या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आम्ही एक संघर्ष यात्रा ओबीसी जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. नाही, उद्या हे बघा, आम्ही तो निर्णय तुम्हाला प्रेस घेऊन जाईल. आज सांगतो ना, मग उद्या परवा आम्ही हा जाहीर करू शकतो. उद्या हे बघा, ॲक्शन रिॲक्शन काही होऊ शकतो, पण आम्ही निर्णय तुम्हाला बोलवून जाहीर करू. कायदा सुव्यवस्था पाळणारी माणसं आमच्या, पोलीस प्रशासनाला रिस्पॉन्ड करणारी माणसं. आम्हाला कालच आमचं आंदोलन सुरू झालं असू शकतं, पण आम्ही इथली सुव्यवस्था, पोलीस प्रशासन पाळणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला जर कोणाची रिक्वेस्ट असेल, कोणाची विनंती असेल, तर आम्ही 1-2 दिवस मागं पुढं करू शकतो. त्यामुळं आम्ही ओबीसी आहोत, आम्ही शोषित पिछडे आहोत, आम्ही असंघटित आहोत. आमचा क्राऊड रस्त्यावरती हजारो लाखोच्या संख्येने जरी नाही दिसला, हे आमचं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने लोकशाहीने दिलेला आहे. सांगू आम्ही जिजाऊंच्या जन्मस्थळ, मातृतीर्थ, सिंदखेडराजामध्ये किंवा माळेगावचा खंडोबा, लोहा कंधार तालुक्यातल्या नांदेड जिल्ह्याचा उद्या काही नाही, नाही, उद्याही होऊ शकतो, इथं काही नाही येऊ शकतं, इथूनही आम्ही निघू शकतो. त्यामुळे आम्ही थोडंसं आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सांगतो. ठीक आहे सर्वांचं. म्हणजे सचिन जाहीर कधी करणार म्हणजे
1 तास अगोदर तुम्हाला सांगू ना. गेवराईचं जे तुमचं म्हणणं होतं मग ते घ्यायची कोणाला तरी एका जाण्यात